भोई शहरात आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज शालन गार्डन, बाल उद्यान व ग्रीन जिम यांचा भव्य लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। चांदवड तालुक्यातील पुरी रोडवरील पाण्याच्या टाकी समोरील NA प्लॉटवर विकसित करण्यात आलेल्या या उद्यानामुळे परिसराच्या विकासाला नवी चालना मिळाली असून शहराला आकर्षक विश्रांती स्थळाची मोठी भेट मिळाली। स्थानिक नागरिक, महिला वर्ग, तरुण आणि सामाजिक संस्थांच्या मोठ्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलाय। वडाळी भोईत प्रथमच एकाच संकुलात बाल उद्यान, ग्रीन जिम आणि डिजिटल सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे। नगरातील नागरिक व मुलांसाठी आकर्षक व सुरक्षित खेळाचे मैदान, व्यायामासाठी सुसज्ज ग्रीन जिम, स्ट्रीट लाईट व हाय मास्ट लाइटिंग, CCTV कॅमेरे, प्रशस्त रस्ते आणि NA प्लॉट्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या भव्य सुविधांच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन सरपंच नितीन दादा आहेर आणि उपसरपंच संतोष जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। संकुलाचे संचालक रफिक शेख आणि महेश चांदवडकर यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले। सरपंच नितीन दादा आहेर म्हणाले की वडाळी भोई शहराचा विकास हा आमचा मुख्य उद्देश आहे। नागरिकांना सर्व सुविधा एकाच छताखाली आणि सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी शालन गार्डन हा महत्त्वाचा उपक्रम आहे। उपसरपंच संतोष जाधव यांनी नागरिकांचे आभार मानत ही फक्त सुरुवात आहे, पुढे आणखी अनेक विकास कामे सुरू ठेवणार आहोत असे सांगितले। कार्यक्रमाला शांताराम जाधव, ज्ञानेश्वर जाधव, अरुण जाधव, किरण जाधव, जयराम भोसले, दत्तू गांगुर्डे, नवनाथ जाधव, भारती जाधव, पद्मा जाधव, अनुराधा आहेर, रेखा आहेर, आशा आहेर, सुनीता निर्भवणे, अलका गांगुर्डे, लक्ष्मी गांगुर्डे, SE अहिरे, महेश खेरनार, डॉक्टर उफाडे, दीपक डोखळे, विकास अहिरे, शरद सोनवणे, सोपान जाधव, उशीर काका आदी मान्यवर उपस्थित होते। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा विकास उपक्रम यशस्वी केलाय। पुरी रोड पाण्याच्या टाकी समोर वडाळी भोई येथे या संकुलनात NA प्लॉट्स देखील उपलब्ध असून नागरिकांसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे। प्लॉट बुकिंग साठी संपर्क करा। या संकुलाचे संचालक रफिक शेख आणि महेश चांदवडकर यांनी इच्छुक नागरिकांना NA प्लॉट बुकिंग साठी संपर्क करण्याचे आवाहन केले। शालन गार्डन, बाल उद्यान व ग्रीन जिम लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले ग्रामपंचायतीचे माझे सगळे सहकारी, विंता पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव आहेर, शिवमुद्रा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर ज्ञानेश्वर उफाडे, सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आपल्या वडाळी भोई गावाच्या नावलौकिकामध्ये भर पडत असताना आमचे मित्र महेशजी चांदवडकर आणि रफिकभाई शेख यांनी ही जमीन या ठिकाणी घेतली आणि तिला NA करण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी पाहिजे असते। त्यांनी ग्रामपंचायतीकडे परवानगी मागितली आणि आम्ही ती परवानगी देत असताना शासनाच्या ज्या काही अटी आणि शर्ती असतील, जे काही नियम असतील, ते सगळे त्या बंधनामध्ये राहून सगळा कारभार त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पूर्ण करून आणि त्यानंतरच हा लेआउट खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीच्या ताब्यामध्ये घेतला जातो। आणि अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली की आम्ही तुम्हाला परवानगी देऊ, परंतु शासनाच्या अटी आणि नियम जे काही असतील त्या सगळ्या आपल्याला पाळाव्या लागतील आणि त्या पाळत असताना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्याला जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य निश्चितपणाने या ठिकाणी केलं जाईल, हा शब्द मी त्यांना दिला। आणि त्यानंतर त्यांनी हे कार्य हातात घेतल्यानंतर म्हणजे तसं शेख परिवाराचे वडाळी भोईशी खूप जुने संबंध आहे। व्यवसायाच्या निमित्तानं अनेक वर्षापूर्वी, कदाचित मी लहान असेल त्यावेळेस पासून या परिवाराचे वडाळी भोई गावाशी व्यवसायाच्या निमित्तानं अतिशय चांगले संबंध राहिलेले आणि महेश भाऊ चांदवडकरांचंही नाव खऱ्या अर्थानं त्यांच्या दुकानाच्या माध्यमातून माहीतच आहे। आणि विशेष म्हणजे तेही चांदवडकर आणि चांदवडकर असल्यामुळे हे सगळं काम करत असताना त्यांनी अतिशय प्रामाणिकपणानं हा लेआउट या ठिकाणी उभा केला। आणि मी असं म्हणेल की आपल्या वडाळी भोई गावाच्या इथून मागच्या इतिहासात
पहिल्यांदा खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं लेआउट बनवून आणि तो गावाच्या ताब्यामध्ये या ठिकाणी देत असताना हा पहिलाच प्रयोग आहे असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आणि अतिशय सुसज्ज असं गार्डन या ठिकाणी बनवलं आणि खऱ्या अर्थानं त्याची देखभाल करण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आमच्या ग्रामपंचायतीचं असणार आहे. आणि अजून ज्या काही किरकोळ गोष्टी असतील, लॉन असेल, अजून काही त्यांनी सांगितलं की ते बाकीच्या गोष्टी ते करून देणार आहेत. परंतु रोज मुलं येत आहे, ते खेळायला सुरुवात करताय आणि त्यामुळे तुम्ही हे पहिलं एकदा ताब्यात घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला सुरू करून देता येईल. ही मागणी त्यांनी आम्हाला केली. खरं तर 8-10 दिवसापासून हा आमचा विषय चाललेला होता, परंतु काही काळातच आचारसंहिता केव्हाही लागू शकते. आजही आमचे काही सदस्य आळंदीला यात्रा असल्या कारणाने दर्शनाला गेलेले, ते अजूनही पोहोचू शकले नाही. परंतु नाईलाज आहे, कारण 4-2 दिवसामध्ये जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागू शकते आणि म्हणून एकदाच हे लोकार्पण होऊन जायला हवं ही सगळ्यांची मागणी होती. मी तुम्हाला धन्यवाद देईन की इतका सुसज्ज असा हा परिसर तुम्ही या ठिकाणी करून दाखवला. निश्चितच तुम्ही या प्लॉटिंगचा ज्यावेळेस आता विक्री तर सुरू झालेली आहे आणि या परिसराचा या ठिकाणी विकास होईल ही खात्री या आधुनिक पद्धतीचा लेआउट टाकून सर्वांच्या सुखसोयीसाठी हा एक उपक्रम राबवला. त्यामध्ये कालच एक चिल्ड्रन डे होता. खरं काल याचं ओपनिंग व्हायचं होतं, पण काही कारणास्तव आज ठेवावं लागलं. आज या बालगोपालांसाठी हे बाल उद्यान आम्ही इथे सुरू करत आहोत. आजपासून याचं लोकार्पण सोहळा आम्ही ग्रामपंचायतीच्या ताब्यात देत आहे. यानंतर याची मालकी सर्व ग्रामपंचायतीची, सर्व ग्रामस्थांची राहील. सर्वांना एक विनंती राहील का आपण याचा आनंद घ्यावा, मुलांना इथे खेळण्यासाठी आणावं. आम्ही इथे पाठीमागे ग्रीन जिम पण ग्रीन लॉन्स पण टाकतोय. कोणाचा बर्थडे असेल, छोटी पार्टी असेल, त्याचा इथे उपयोग होत जाईल. तुश्रीच्या नावाने हे शालन नगर शालन गार्डन याचं उद्घाटन सरपंच साहेब, ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि आमच्या मातोश्रीच्या हस्ते हे सर्वांच्या साक्षीने आज आपण इथे केलं आहे. आपण सर्वांचं इथं हार्दिक स्वागत करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो. तर आमचे महेश भाऊ खैरनार. नाशिक लोकशाही न्यूजसाठी निर्मला गायकवाड, नाशिक.